Vanakkam friends, yes, this is Sanika directly from Chennai speaking with you. काल पुण्याहून चेन्नईला आलेली आहे. मी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलंय चेन्नईचं एअरपोर्ट अतिशय ब्युटिफुल आहे आणि खूप वेल मॅनेज्ड आहे. तिकडनं मला हॉटेलला यायला मला अजिबात ट्रबल झाली नाही. फ्लाईट वॉज व्हेरी नाईस. चेन्नई एअरपोर्ट खूप छान आहे. लोक वेलकमिंग आहेत आणि मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदाच चेन्नईला आलेली आहे. सो यावेळी थोडंसं महाराष्ट्राच्या बाहेर येण्याची मला संधी मिळाली. मी तिचा चान्स लगेच घेतला आणि मी आता चेन्नईमध्ये पुढचे 1-2-3 दिवस राहणार आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे चेन्नईमध्ये हवा तशी आता थोडी गरमच आहे. म्हणजे बीचच्या जवळ आहे माझं हॉटेल. कॅन्स 1 नावाचं हॉटेल आहे जे पल्लवरम एरियामध्ये आहे आणि असा गजबजलेला व्यवस्थित आपला सिटी एरिया असतो तसा आहे. आणि खूप छान म्हणजे हॉटेल खरंच खूप छान आहे. मी तुम्हाला आता रूम दाखवतेच ब्लॉगमध्ये. आणि इथला स्टे आमचा खूप कम्फर्टेबल आणि मस्त आहे. पण मी आत्ता इथनं चेकआउट करणार आहे आणि मी पॉंडिचेरीला जाणार आहे. नियर बाय 1-2 जागा बघायच्या असं माझं डोक्यात आहे. त्यामुळे पण मी या रूमचा शूट करते आणि तुमच्यासाठी या ब्लॉगमध्ये पोस्ट करते. इथे आम्ही आज रेस्टॉरंटमध्ये आत्ता ब्रेकफास्ट घेतला. तो पण ऑसम होता आणि इथली लोकं पण खूप छान आहेत, वेलकमिंग आहेत. त्यांनी खूप छान आम्हाला ट्रीटमेंट दिली इथे. आणि खरं थोडंसं कम्युनिकेशनचा इश्यू येतो पण त्यांना समजत होतं आम्ही काय बोलतोय आणि आम्हाला समजलं ते काय बोलतोय. सो देर इज नो प्रॉब्लेम. मस्त ऑथेंटिक चेन्नईचं असं फूड स्पेशल असं आम्ही आत्ता खाल्लं ब्रेकफास्टमध्ये. त्यांचा पोंगल, एक प्रकारचा अजून एक वेगळाच राईस होता, मेदूवडा, इडली सांबार. ॲज वी ऑल नो की साऊथ इंडियन फूड म्हणजे हे असतं. सो ते सगळं मी खाल्लं. काल मी संध्याकाळी एका मॉलमध्ये सुद्धा इथे गेले होते. छान आपला नेहमी छान मॉल्स असतात तसं तिकडे खूप हिंडल्यानंतर मी एक ऑथेंटिक इथलं चेट्टीनाड फूड स्पेशालिटी असलेलं एक ऑथेंटिक रेस्टॉरंटमध्ये गेले होते आणि अतिशय अप्रतिम असं त्यांचं चेट्टीनाड ग्रेव्हीमधलं आणि त्यांची ती खासियत असते ग्रेव्हीची, त्याच्यामधले नॉनव्हेज पदार्थ माझ्या सहकाऱ्यांनी खाल्ले. पण मी प्युअर व्हेज असल्यामुळे मी तिथला डोसा ट्राय केला, पोडी डोसा. इट वॉज यमीएस्ट. त्यांची चटणी, टोमॅटोची चटणी आणि सगळंच ऑथेंटिक, खूप मस्त वाटलं मला. सो कालचा दिवस माझा असाच ट्रॅव्हल आणि सेटलिंग ह्याच्यामध्ये गेला आहे. आज आता मी इथनं चेकआउट करणार आहे आणि आम्ही पॉंडिचेरीला निघणार आहोत बाय कॅब. ते 3-4 तासाची 3-3.5 तासाची जर्नी आहे. सो ते पुढचं मी ब्लॉगमध्ये टाकतेच. आत्ता तुम्ही सध्या ह्या रूमचं शूटिंग बघाच. सो ही आहे कॅन्स 1 हॉटेलची रूम, पल्लावरम एरिया, चेन्नई. खूप छान अशी कोझी स्पेशियस मोठी रूम आहे. इथे त्यांनी आम्हाला एक्स्ट्रा मॅट्रेस घालून दिली होती. ओव्हरऑल त्याचं डेकॉर छान आहे. AC खूप सुंदर आहे. सो बाथरूम आणि सगळंच छान आहे. म्हणजे सोय खूप चांगली आहे. अटॅच रेस्टॉरंट आहे ह्या हॉटेलला की जिकडे ऑसम फूड आम्हाला मिळालं. सो ओव्हरऑल हा जो रूमचा एक्सपिरियन्स आहे, हे हॉटेल आणि माणसं, मेन म्हणजे स्टाफ खूप चांगला आहे. सो आय एम थरोली एन्जॉईंग दिस. हे आहे कॅन्स 1 हॉटेलचं, मी तुम्हाला म्हटलं ते छोटेखानी असं रेस्टॉरंट, अटॅच रेस्टॉरंट. इकडे अतिशय सुंदर पेंटिंग्स आणि असे छान सिटिंग अरेंजमेंट केलेले आहेत. फक्त इकडे तुम्हाला ऑथेंटिक साऊथ इंडियन फूडच खूप सुंदर मिळेल, बाकी असं काही खास मिळत नाही. पण जो आम्ही ब्रेकफास्ट खाल्ला तो 1 नंबर होता. सो फ्रेंड्स, आता मी निघाले पॉंडिचेरीला. तिकडचं पुढचं शूटिंग मी तुमच्यासाठी लवकरच टाकते. स्टे ट्यून.
चेन्नई टू पॉंडिचेरी या प्रवासामधली मस्त एन्जॉयमेंट म्हणजे शहाळं मस्त आणि अतिशय सुंदर असे ताडगोळे पण मला इथे मिळत आहेत. सो मी ते सगळं घेणार आहे. साऊथ इंडिया म्हटलं की तुम्हाला शहाळे, ताडगोळी, केळी हे सगळं अगदी खाणं मस्ट आहे. तसं माझं हे शहाळं. सो फ्रेंड्स, तुम्ही मगाशी बघितलंय मी आज सकाळीच कॅबने चेन्नईहून पॉंडिचेरीसाठी निघाले. साधारण 3-3.25 तासाची ती जर्नी आहे आणि तुम्हाला सांगते अप्रतिम असा नॅशनल हायवे सारखा एक रोड आहे की जिकडे तुम्हाला कुठलाच त्रास होणार नाही, एकदम हॅझल फ्री. आणि प्रवास पण आमचा खूप छान झाला आणि कॅब ड्रायव्हर पण मस्त होता, त्याने एकदम छान कॅब नेली आमची. वाटेत तुम्ही बघितलं तसं मी शहाळं आणि ताडगोळ्याचा आस्वाद घेतला. आणि पॉंडिचेरीमध्ये MG रोडला एक विराज रेसिडेन्सी म्हणून एक हॉटेल आहे, तिकडे मी आता चेक इन केलेलं आहे. दुपारी आम्ही इथेच वॉकिंग करत गेलो होतो आणि एका ठिकाणी फिश थाळी म्हणजे ऑथेंटिक फिश खायचा होता, तर तिकडे गेलो होतो. तिकडे व्हेज फूड पण ओके होतं, बरं होतं आणि फिश तर खूपच सुंदर होतं. माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना खूप आवडलेलं आहे. सो तुम्ही तिकडे नक्की जाऊ शकता. आणि ह्या रूमबद्दल सांगायचं तर हॉटेलची रूम खूप चांगली आहे, लोकं खूप चांगली आहेत, वेलकमिंग आहेत, जागा छान आहे. हॉटेलची रूम एकदम प्रशस्त आहे आणि छान म्हणजे कलर स्कीम छान आहे, अतिशय क्लीनलीनेस मेंटेन केलेला आहे इकडे. मी तुम्हाला दाखवते रूमचा व्हिडिओ. सो फ्रेंड्स, तुम्ही आता बघताय ही आहे रूम. 3 जणांसाठी आहे घेतलेली. अतिशय छान म्हणजे एक डबल बेड, एक सिंगल बेड त्यांनी दिलेला आहे मुद्दाम. आणि ओव्हरऑलच रूम खूप मोठी आहे, प्रशस्त आहे. TV आहे चांगला, कबर्ड्स आहेत आणि छान मेंटेन केली आहे रूम त्यांनी. इट्स गुड. इथे एक खिडकी पण आहे आणि ओव्हरऑल चांगली रूम आहे. पॉंडिचेरीमध्ये बघण्यासारखं बऱ्याच अजून काही गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल पॅराडाईज बीच, नंतर सेरेनिटी बीच, नंतर ऑरोविल जागा, एक ऑरोविल बीच म्हणून पण एक आहे, एक आश्रम आहे. सो अशा एक 2-4 जागा इकडे आहेत. व्हाईट कॉलनी, फ्रेंच कॉलनीची खूप फेमस आहे, ती पण मला बघायची आहे. पण लेट्स सी. आत्ता सध्या इथे खूप पाऊस आलेला आहे, त्यामुळे आमचा प्लॅन थोडासा आता आम्हाला बदलायला लागलेला आहे. नाहीतर अदरवाईज आम्ही आता त्या आश्रम बघायला आणि एक सुंदर चर्च आहे ते बघायला निघणार होतो. लेट्स सी. आता पाऊस जेव्हा परमिशन देईल तेव्हा आम्ही निघूच आणि काय पुढे आता बघायला मिळतं आजच्या दिवसात ते बघते आणि तसं मी शूटिंग टाकते ब्लॉगमध्ये माझ्या. स्टे ट्यून. खूप सुंदर आहे पॉंडिचेरी. तुम्ही नक्की या आणि माझा ब्लॉग बघत राहा. सो फ्रेंड्स, दिस इज द एक्झॅक्ट फ्रेंच कॉलनी लुक्स लाईक. ही खूप फेमस आहे इकडे. सगळीकडे फ्रेंच स्टाईलचं आर्किटेक्चर तुम्हाला दिसेल आणि अतिशय क्लीन असा एरिया आहे, एकदम कलरफुल आणि फ्रेंच स्टाईल कॅफे आणि बेकरीज याने संपन्न असा एरिया आहे. तुम्ही नक्की जा. आणि त्याच भागामध्ये मला हे अतिशय ब्युटिफुल चर्च बघायला मिळालेलं आहे. सो मी ते व्हिजिट केलं आणि एकदम छान मोकळं, जस्ट पाऊस खूप पडून गेल्यानंतर एकदम असं छान क्लीन आणि हवा पण छान झाली त्याच्यामुळे. सो मी हे चर्च मुद्दाम तिकडे जाऊन बघितलं. तुम्ही सुद्धा ते बघा. फ्रेंच कॉलनी फिरता फिरता आम्ही पोचलो या रॉक बीचला. याला रॉक बीच असं म्हणतात. पॉंडिचेरीमधला खूप फेमस असा बीच आहे. तुम्हाला डिरेक्टली तिकडे दगड आहेत भरपूर म्हणून त्याला रॉक बीच म्हणतात. तिकडनं खाली उतरून बीचपर्यंत पण जाता येतं आणि तुम्हाला ॲक्च्युली मुंबईच्या मरीन ड्राईव्हची आठवण येईल अशी ही जागा आहे. की एका साईडला रोड, एका साईडला खूप सुंदर बीच आणि ऑन द अदर साईड ऑफ रोड तुमच्या तिकडे तुम्हाला भरपूर सुंदर हॉटेल्स बघायला मिळतील, रेस्टॉरंट्स अँड हॉटेल्स.
तसंच हे एक वन ऑफ देम. द स्पॉट नावाचं खूप क्लास रेस्टॉरंट होतं जिकडे मी डिनरला गेले होते. तुम्ही बघू शकता त्याचं भव्य दिव्य असं रेस्टॉरंट होतं. इट वॉज व्हेरी नाईस फॉर कॉन्टिनेंटल फूड. आणि एक बेकरी मी पाहिली तिकडे, अतिशय क्लासिक असं डिझर्ट्स होते तिकडे. जस्ट हॅव अ लुक गाईज. फ्रेंड्स, माझ्या हॉटेलच्या रूममधनं मी आज सकाळी सकाळी निघालेली आहे. ती म्हणजे चुन्नूबरम नावाचं एक बोट हाऊस आहे तिकडे, जिकडे मला बोट पकडायची आहे, एक फेरी पकडायची आहे, जी मला एका क्लास अशा पॅराडाईज बीच नावाच्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. येस, मी आत्ताही सकाळी सकाळी पॅराडाईज बीच व्हिजिट करायला चाललेली आहे. तर त्याच्या ऑन द रूट तुम्ही बघताय तिकडे मी एक गेटवर तिकीट काढलं. तिकडे तिकीट काढावं लागतं आणि तुम्हाला असं थोडंसं चालत चालत तुम्हाला त्या फेरी राईड जिकडे सुरू होतात तिकडे जायचं आहे. आणि हा जो मधला भाग आहे हा पण अप्रतिम आहे. पीसफुल पॉंडिचेरी नावाचा एक ब्युटिफुल बोट दिसला मला तिकडे. अँड दिस इज द प्लेस जिकडे तुम्हाला त्या फेरी राईडचं एक तिकीट घ्यावं लागतं. आणि भरपूर फेरी असतात. दर एक तासाला तुम्हाला फेरी अवेलेबल आहेत सकाळी 9 वाजल्यापासून 8-9 वाजल्यापासून. आणि त्या तुम्हाला घेऊन जातात आणि परत घेऊन येतात. सो टू अँड फ्रो असा तुम्हाला इथे एक तिकीट काढावं लागतं. आणि ही पॅराडाईज बीच ही अत्यंत सुंदर अशी जागा आहे असं मला कळलेलं आहे. सो मी इकडे आत्ता निघालेली आहे. अतिशय कम्फर्टेबल अशी ही बोट राईड आहे आणि खूप सुंदर सिनेरी आहे आजूबाजूला. तो ब्रिज इतका सुंदर दिसतोय आणि खाडीचं पाणी आहे तिकडे, खूप छान आणि अतिशय मस्त असा प्रवास आहे हा. छोटेखानी बीचमधनं, बीचच्या पाण्यातनं तुम्हाला जायला मिळतं आणि तुम्ही जाताय एका वेगळ्या बीचमध्ये, पॅराडाईज बीचला, जो आहे एक आयलंड बीच. सो आय एम व्हेरी व्हेरी मच एक्सायटेड. आणि हे जे पाणी कापत माझी फेरी बोट चाललेली आहे, आय जस्ट लव्ह इट गाईज. अँड फायनली माय डेस्टिनेशन इज हिअर. हे तुम्ही बघू शकता, असे छोटे छोटे धक्के केलेत त्यांनी जिकडे फेरी लँड होते. अँड दिस इज द वे टू पॅराडाईज बीच. आय एम सो एक्सायटेड टू सी द प्लेस. फक्त थोडंसं ऊन आहे आत्ता, त्यामुळे बीचवर थोडासा त्रास होऊ शकतो, बट नेव्हर माइंड. सो फ्रेंड्स, मी आत्ता मस्तपैकी पुद्दुचेरीहून पॅराडाईज बीच हे अतिशय असलं इथं फेमस असलेलं ठिकाण तिकडे आलेले आहे. खूप सुंदर बीच आहे आणि ह्याची खासियत म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला बोट राईड करून इथे यावं लागतं, कारण ते काइंड ऑफ आयलंड आहे जिकडे तुम्हाला फेरी बोटची सोय आहे अवेलेबल. एक चुन्नूबरम म्हणून एक बोट हाऊस आहे ठिकाण, जिथे तुम्हाला ही फेरी बोट राईड करता येते. तिकडनं तुम्हाला त्याचं प्रॉपर एक तिकीट काढावं लागतं, एक 350 रुपये वगैरेचं. टू अँड फ्रो म्हणजे जायचं आणि परत यायचं त्याच बोटने. असं तो प्रवास करून तुम्हाला इथे ह्या पॅराडाईज बीचच्या म्हणजे आयलंडच्या बीचवर तुम्हाला यायला मिळतं. आणि अक्षरशः मस्त व्हाईटशी सँड आणि सुंदर बीच, पाणी ग्रेइश ब्ल्यूइश असं पाणी तुम्ही बघता इकडे. असं सराउंडिंग आहे आणि त्यांनी अशा हट्स पण बनवल्या आहेत जिकडे तुम्ही बसून रिलॅक्स करू शकता, फोटो सेशन करू शकता. थोडंसं खाण्यापिण्याची पण सोय आहे, पण ती माझ्या मते संध्याकाळी असते. आत्ता इथे फारसं मी ऐन दुपारच्या वेळात आलेली आहे, 11 वाजता वगैरे, तर तेव्हा इतकं सोय नाही आहे इकडे. आणि माझ्या मते ऑफ सीझन आहे आत्ता, हा हे समरमध्ये आल्यामुळे. थंडीमध्ये इथे खूप सुंदर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. एक
ह्याचं जेटस्की आणि काही वॉटर स्पोर्ट्स अशा ॲक्टिव्हिटीज पण इथे आहेत बहुतेक अवेलेबल. पण मी आत्ता सध्या या समर सीझनमध्ये इथे आलेली आहे आणि मेन म्हणजे फोटो सेशन करायला खूप अप्रतिम जागा, अप्रतिम असा बीच आहे. आणि आहे गरम आहे हवा आत्ता खूप, पण आय एम एन्जॉईंग, कारण बीच हे माझं खूप मोठं पॅशन आहे. तर समुद्र बीच बघितला की मला अतिशय मस्त वाटतं. सो मी इथे पॅराडाईज बीच, आम्ही ठरवलं होतं की 1 दिवस जरी स्टे असला, 1.5 दिवस जरी स्टे असला तरी आपण पॅराडाईज बीचला काहीही झालं तरी यायचं आहे. तसं आम्ही आज सकाळी आवरून, माझ्या हॉटेलपासनं हे जवळच होतं, एक रिक्षाने आम्ही रिक्षा केली, ऑटो रिक्षा आपल्याला इथे घेऊन येते आणि आता इथे बीचवर थोडंसं एन्जॉय करून मग मी त्याच फेरी राईडने परत जाणार आहे आणि मग तिकडनं माझ्या हॉटेल रूमवर परत जाईन. सो तुम्ही नक्की ह्या पॅराडाईज बीचला नक्की व्हिजिट करा. आणि अशी माझी आजची पुद्दुचेरी ट्रिप मी आज मस्त करण्याचा ठरवून ठेवलेलं आहे, कारण आज दुपारनंतर मी इथनं चेकआउट करणार आहे माझ्या हॉटेलमधनं आणि मी पुन्हा चेन्नईच्या हॉटेलला चेक इन करणार आहे आज संध्याकाळी. सो स्टे ट्यून्ड. पॉंडिचेरीहून निघताना दुपारी लंचसाठी मी या कॅफे दी मेलन या फ्रेंच कॉलनीमधल्या एका रेस्टॉरंटमध्ये आले होते. अतिशय क्लासिक असं रेस्टॉरंट मला मिळालं आहे की जिकडे खूप सुंदर इटॅलियन, मेक्सिकन अशा टाईपचं कॉन्टिनेंटल फूड अवेलेबल होतं. त्याचा ॲम्बियन्स पण ग्रेट होता, तुम्ही बघताय, आणि इथलं फूड पण अतिशय भारी होतं. तुम्ही जर ह्या भागामध्ये गेलात तर नक्की कॅफे डी मेलॉनला व्हिजिट करा.